प्युअर गावरान कुक्कुटपालनावरती जर काम करत असाल तुम्ही, तर तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असती ती ब्रुडिंगची. जर आपण एक दिवसाचा पक्षी घेतोय आणि आपल्याला कळत नसेल की कशा पद्धतीने आपण ब्रुडिंग मॅनेजमेंट करायची, तर त्यासाठी आपण हे रेग्युलर 10 व्हिडिओ ब्रुडिंग मॅनेजमेंटचे सोडणार आहे. त्यामध्ये तुम्हाला बरीचशी माहिती भेटेल की ब्रुडिंग मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलं जातं. तर आपण थोडक्यात तुम्हाला हे सांगतो की कशा पद्धतीने असतं. तर बघू शकता आपण काय केलंय की हे जे आहे टेम्परेचर मेंटेन होण्यासाठी आपण याच्यामध्ये आणि ट्यूब आहे, जवळजवळ 2 तुपा लावल्यात, एक 500 वॅटच्या 2 तुपा लावल्यात आणि सर्कल केलाय. त्या सर्कल मध्ये पक्षी ठेवलाय. तर आपला 1 ते 2 दिवसाचा पक्षी यामध्ये आल्यानंतर, म्हणजेच आपण ज्या टायमाला पक्षी हॅचिंग मधून काढतो किंवा इतर पक्षी आणतो बाहेरून, त्या टायमाला तो पक्षी त्याच्यामध्ये ठेवतो. तर आपल्याला टेम्परेचर मेंटेन व्हायला पाहिजे म्हणून आपण अशा पद्धतीने आपण हे लावू शकतो. आणि नंतर सर्कल मध्ये पूर्ण पक्षी ठेवायचा, त्याच्यामध्ये पेपर ठेवायचे, त्याच्यावर खाद्य टाकायचं आणि खाद्याचे आणि पाण्याचे भांडे ठेवायचे. आणि सुरुवातीला ज्या टायमाला 1 दिवसाचा पक्षी असतो त्या टायमाला गुळ पाणी दिलं जातं. गुळ पाणी दिलं तर व्यवस्थित पक्षी जो डिप्रेशन मध्ये असतो त्या टायमाला तो पक्षी आपला गुळ पाणी देऊन चांगल्या पद्धतीने परत रेग्युलर मध्ये येतो. त्या पद्धतीने आपण करायला